खरं तर छत्रपती संभाजी राजांवर जगात जेवढा अन्याय झाला एवढा अन्याय कुठल्याच राजांच्या बाबतीत झाला नाही. अरे काय माझ्या राजांच्या जीवन चरित्राचा अभ्यास एखाद्याला सहज बोलावं, छत्रपती संभाजी राजे कसे होते आम्ही बोलून जातो. राजे रंगेल होते आणि राजे रंगेल होते. राजे रंगेल असतील, राजे रंगेल असतील. अरे जो माणूस रंगेल असेल तो यवनांच्या छावणीमध्ये आलो, मृत्यूच्या दारासमोर होता. त्यावेळी झुकले असते, नतमस्तक झाले असते, पण झुकले नाही, नतमस्तक झाले नाही. त्या औरंगाच्या डोळ्यात डोळे घालून सारखं बघतच राहिले, सारखं बघतच राहिले. काय असेल तो प्रसंग आहे. 14 मे 1657 पुरंदरावर एका धुरंधर शिवरत्नाचा जन्म झाला. राणी साहेब सईबाई आणि छत्रपती शिवराय यांच्या पोटी एक बाळ जन्माला आलं. राजगडाची हवा माझ्या सईबाई साहेबांना मानवेना म्हणून पुरंदरावर ठेवलं आणि बघता बघता दाशा धावत आल्या. राणी साहेब सईबाईंना एका गुणास बाळाला जन्म दिला. बाळ किसन जन्माला आलं. स्वराज्याचं धाकलं धनी निपजलं. सकुबाई अंबाबाई रानूबाई या तिघांच्या पाठीवर लहानशे बाळराजे जन्माला आले. मासाहेब किलकिल्या डोळ्यानं बघू लागल्या. आता या छत्रपती शिवाजी राजानं माझ्या शिवबानं केलेलं हे स्वराज्य, त्याचं सुराज्य निर्माण करण्यासाठी शिवबाचा वारस जन्माला आलाय. स्वराज्याचं धाकलं धनी जन्माला आलंय. काय नाव ठेवायचं बाळांचं? माय मावल्या विचारू लागल्या. आणि असं माझ्या मासाहेब जिजाऊन शिव लहानशा शंभू त्या बाळाला हातात घ्यावं, त्या बाळाकडे बघावं. बघता बघता कुणीतरी दासीनं म्हणावं, कुणासारखं दिसतं आऊसाहेब बाळ? आणि माझ्या मासाहेब जिजाऊंचे डोळे भरून आले. मोठ्यासारखे टप टप थेंब खाली पडायला लागले. अरे हे बाळ माझं शंभू, माझा संभाजी दिसतोय मला. पण कुणीतरी म्हणावं, संभाजी नाव ठेवणार या बाळाचं? तोच विटंबना, तोच अन्याय, तोच अत्याचार सहन होणाऱ्या पुन्हा येणाऱ्या बाळाच्या वाटेला? होय, तोच अन्याय. अरे ज्या वेळेस माझे छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे आणि जावई लखुजीराव जादे निजामशाहीच्या दरबारात दौलताबाद एकाच ठिकाणी चाकरीला होते, त्यावेळेस छत्रपती शिवरायांचे सख्खे चुलत बंधू विषय सांगून जातो. बाबाजी भोसलेंच्या पोटी 2 मुलं जन्माला आले. एकाचं नाव मालोजीराजे, दुसरे होते विठोजीराजे. मालोजीराजे यांना 2 मुलं झाली. एकाचं नाव शहाजीराजे, दुसरे शरीफजीराजे. विठोजीराजे यांना 8 मुलं जन्माला आले. एकाचं नाव खिळोजीराजे, दुसरे होते एकाचं नाव खिळोजीराजे, मालोजीराजे, मंबाजीराजे, नागोजीराजे, परसुजीराजे, त्र्यंबकजीराजे, कक्काजीराजे आणि त्याच्यापैकी एक ते संभाजीराजे. ते संभाजीराजे ज्या वेळेस माझ्या निजामाचा दरबार तुडुंब भरला आणि त्या दरबारामध्ये खंडागळ्याचा हत्ती पिसळला. बगल त्याला सोंडेत पकडू लागला, स्वतःच्या पायाखाली दाबू लागला. अरे कुणाच्या तरी डोक्यावर पाय ठेवावं, टरबूज फुटावं तसं मस्त फुटावं, बरगड्यावर पाय द्यावा. अरे तुराट्याच्या काटा कडा वाजाव्या तशा बरगड्या वाजायला लागल्या. पण हे मात्र एका शमशेर बहादराला बघवत नव्हतं. कोण होता तो शमशेर बहादर? तो होता मासाहेब जिजाऊंचा रांगडा भाऊ, नाव दत्ताजी उठला, त्या हत्तीवर वार करता झाला. छत्रपती संभाजीराजे यांचे कोण? शिवाजीराजे आणि शिवाजीराजांचे चुलत भाऊ, त्यांचं नाव ते संभाजी. म्हणजे कोण? विठोजीराजांचे मुलगा आणि शहाजीराजांचे चुलत भाऊ. त्यांनी सांगावं संभाजीनं सांगावं, त्या हत्तीला मारणे उचित नाही दत्ताराव, त्या हत्तीला मारणे गरजेचं नाही. पण काही केल्या दत्ताराव ऐकायला तयार नाही आणि त्या दत्तारावाच्या शमशिरीचा वार खंडाळ्याच्या हत्तीवर झाला. सपासप वार झाला आणि मदमस्त झालेला हत्तीची छोंड त्या दत्तारावानं छाटली. रक्ताचा धबधबा सुरू झाला आणि चिर करत खंडागळ्याचा मदमस्त हत्ती त्या रक्तात धावून निघाला. बघता बघता संभाजी राजांचा संतापानावर झाला. दत्ताराव काय म्हणून तुम्हाला सांगितले, काय मारलं हत्ती? आणि बघता बघता ती शमशेर निघाली आणि एका धडात त्या दत्तारावाची गर्दन बाजूला झाली. बातमी लखुजीराव जाधवांच्या कानावर गेली. लखुजीराव जाधव आपला लाडका पुत्र मरण पावलाय. कुणी मारला त्या संभाजीना. कोण संभाजी? शहाजीराजांचा सक्का चुलत भाऊ. कोण शहाजीराजे? अरे जिजाऊ माझी कन्या, तिचा ते पतीन, तिचा तो धीर. आणि ऋषी लखुजीराव जाधव माघारी फिरले. पाहतो तर काय,
दत्ता रक्ताच्या थारुळ्यात नालेला, कुठाय तो संभाजी, कुठाय तो संभाजी. लखुजराव जाधव शोधू लागले आपल्या मुलाच्या मारेकऱ्याला. तोच सामने लढताना दिसले शहाजीराजे. पहिला वार जावयावर झाला, जखम एवढी दाट, रक्ताचा धबधबा सुरू झाला. शहाजीराजे मूर्छित पडले, नाही तर स्वतःच्या हातून स्वतःचे जावई मारले गेले. लढताना दिसलं समोर संभाजी. लखलखती शमशेर निघाली, खुनाचा बदला खून, आणि संभाजी राजांची गर्दन धडा वेगळी झाली. त्या संभाजीचं नाव ठेवायचं या संभाजीला की दुसरे संभाजीराजे, स्वतःचे थोरले पुत्र कनगिरी वेड्या धोकाधडीने अफजल खानानं तोफाच्या गोळ्यानं मारले, ते नाव ठेवायचं या संभाजीला. मासाहेब जिजाऊने म्हणावं, हा संभाजी या दोघांचं राहिलेलं कार्य पूर्ण करेल, दोघांचं राहिलेलं कार्य माझा संभाजी पूर्ण करेल. नाव ठेवलं संभाजी, आणि सगळीकडं माझ्या संभाजी राजांना शंभू बाळ म्हणून हाका मारायला लागले. अरे जसं बाळ जन्माला आलं तसंच नियतीनं माझ्या शंभू बाळांसोबत खेळ करायला सुरुवात केली. शंभू बाळाच्या आई सई बाईला बाळंत व्याधी झाल्या, आणि म्हणून त्यांना पाना सुटेना. अरे माझ्या शंभू बाळाचं पोट भरेना, म्हणून काय करावं. कापूर होळ घराण्यातली एक गाडे, कापूर होळ नावाचं गाव, तिथं गाडे घराण्यातली एक म्हातारी नाव धाराऊ, त्या धाराऊला आणलं. शंभू राजांची ती दुधाई बनली. अरे माझ्या शंभू राजांना साधं आईचं दूध सुद्धा मिळालं नाही रे, साधं आईचं दूध मिळालं नाही. बघता बघता वय झालं 2.25 वर्षाचं, आणि नियतीनं खेळ केला. जिच्याकडे बघून जगायचं, जिच्याकडे बघून उठायचं, चिवकाऊचा घास खालणारी ती आई आई आई, ती माझ्या शंभू बाळाला सोडून गेली, ती कायमचीच. 5 सप्टेंबर 1659 माझा शंभू राजा आई विना पोरका झाला रे, माझा शंभू राजा आई विना पोरका झाला. अरे कुणाला म्हणतात छत्रपती संभाजीराजे. 14 मे 1657 पुरंदरावर जन्माला आलेले धुरंधर रत्न म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. आपल्या आईच्या दुधाविना पोरक झालेलं पोर म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. वयाच्या 6व्या वर्षी शस्त्र पारंगत झालेले रणधुरंधर योद्धे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. वयाच्या 7व्या वर्षी बेभानपणे धावणाऱ्या घोड्याला एका पायावर उभा करत डोळ्याची पापणी लवते न लवते तोच उभा करणारे जगातले रणधुरंधर योद्धे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. वयाच्या 8व्या वर्षी आपल्या आबासाहेबांसोबत 1,500 किलोमीटरचा प्रवास करणारे, आबासाहेबांना सोबत करणारे ते गनिमी काव्याचे ज्ञाते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. वयाच्या 7व्या वर्षी अरे मोगलांचं 7,000 मनसबदार स्वीकारणारे छत्रपती संभाजी महाराज. वयाच्या 8.5व्या वर्षी औरंगाच्या दरबारात आग्र्याच्या ठिकाणी त्या औरंगाच्या डोळा घालून त्याला जाब विचारणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. कोण संभाजी महाराज? अरे 10 वर्षाचे झाले त्यावेळेस स्वतःच्या डोळ्यात देखत स्वतःचा मृत्यू बघितला, स्वतःच्या डोळ्यात देखत स्वतःच त्या ठिकाणी 10वा 13वा खाणारे अभागी बाळ म्हणजे छत्रपती संभाजी राजे. अरे तेच वय झालं 13 वर्ष आणि आबासाहेबांनी म्हणावं संभाजी राजे शास्त्र पारंगत झाले पण तलवार आणि द्याबत्ती तोफेला आणि बघता बघता यवनांची पंजे फाड करणारे रणधुरंधर पराक्रमी योद्धे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. वयाच्या 14व्या वर्षी 7 शतक बुधभूषणम नायिकाभेद नक्षिका नावांचे 4 ग्रंथ लिहिणारे संस्कृत पंडित म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. अरे एवढंच नाही, वयाच्या 17व्या वर्षी फोंडा किल्ला घेण्यासाठी जीवाची बाजी लावणारे बाजीगर म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. वयाच्या 17व्या वर्षी या स्वराज्याचे पहिले युवराज म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज. आणि बघता बघता छत्रपती संभाजी राजे कलेकलेने आकार घ्यायला लागले. बघता बघता 23व्या वर्षी मोगलांची पंजे फाड करायला लागले. या स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले ते म्हणजे छत्रपती संभाजी राजे. अले बुलेट जॅकेटचा शोध लावणारे छत्रपती संभाजी राजे. वयाच्या 23व्या वर्षी देहू ते पंढरपूर माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या मुलांना म्हणजे नामदेव जगद्गुरु तुकोबारायांच्या नारायण रावांना
असताना देहू ते पंढरपूर पर्यंत वारीला संरक्षण देणारे, नवे नवे वारीला लागणारा सगळा शिधा सामुग्री देणारे, नवे नवे सोबत जाणारे पहिले वारकरी म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. तरंता तोफखाना निर्माण करणारे छत्रपती संभाजी महाराज. 6 लाखांना मोगलांना सळो की पळो करून सोडणारे रणधुरंधर योद्धे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. अरे 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 12 आघाड्यावर पंजे फड करणारे जगातले एकमेव राजे. 140 लढाया केल्या पण एकाही लढाई तह नाही पराभूत न होणारे, ना कुठला तह करणारे एकमेव राजे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज. अरे पण त्या संभाजी राजांना जगणं तर सोडा, माझ्या लोकांनी मरण सुद्धा सुखानं दिला नाही. काय प्रसंग माझ्या संभाजी राजांच्या जीवनात आलाय. अरे कुठलाही यवन यावा आणि माझ्या शंभू राजांना फक्त डोळ्यात डोळे घालून पाहावं, तो सरदेशी माघारी फिरावा. काय असेल तो प्रसंग, जगणं तर सोडा, अरे मरण सुद्धा, अरे सुखानं मरू सुद्धा दिलं नाही. किती आरोप लावले माझ्या राजांच्या फायलीवर. मला तर संभाजी राजांचा फार मोठा इतिहास तुमच्या समोर आज उभा करायचा होता. मला तर सरांनी इथं 2.5 तास दिले होते. मी 3 तासापर्यंत तुमच्या समोर बोलणार होतो, पण मलाही माहिती खूप वेळ झाले. 6 वाजेपासून तुम्ही या ठिकाणी बसलेले आहात आणि मलाही सरांनी सांगितलं महाराज आता अर्धा पाऊण तास थोडस कमी करा. 3 तास नाही हो. कधी कधी लोक म्हणतात मला महाराज तुम्ही एवढं बोलतातच कसं. अहो माझ्या राजांचा इतिहास असा आहे, शब्द न शब्द बोलायला लागलो की माझं रक्त उकळतं सलसलतं आणि तो इतिहास डोळ्यासमोर उभा राहून आपोआप माझ्या मुखातून बाहेर पडतो. एवढं कार्य करतो तो माझ्या शिवराय शंभू राजांचा आहे. काय असेल महाराज, अहो शंभू राजांचा थोडासा विचार करा. जगणं सोडा, मरण सुद्धा सुखानं दिलं नाही. किती आरोप झाडले माझ्या संभाजी राजांवर, किती. कालपासून आता बलिदान मास सुरू झालाय. मी फक्त तुम्हाला एकदाच आवाज द्यायचा सांगितला, छत्रपती शिवाजी महाराज की. आम्ही जय म्हटलो, हात वर करायचे सांगितलंच नाही. हात वर करायची ताकद आमच्यात राही नाही. अहो काही काही नुसते लोक हात केला तर 5 सेकंदात हात वरती करतात, 40 सेकंद सुद्धा हात वरती करू शकत नाही. पण त्या छत्रपती संभाजी राजाने तुमच्यासाठी, आमच्यासाठी, मराठी दौलतीसाठी तब्बल 40 दिवस अन्याय अत्याचार सहन केला. काय तो प्रसंग आहे. तक्ताकुला घातलेले, रक्ताळलेले, साखळ दंठात जखडवलेले छत्रपती संभाजी राजे ताट मानेने आले औरंग्याच्या दरबारात आणि तख्तासीन झालेला शहेनशाह हिंदुस्तान मुझफ्फर मुइनुद्दीन अब्दुल काझी औरंगजेब निखार विखार नजरेनं, आश्चर्यचकित नजरेनं बघत राहिला आणि जवळच असलेल्या मुकर्रफ खानाला विचारता झाला, मुकर्रफ कहीं मैं ख्वाब तो नहीं देख रहा हूं, क्या ये सचमुच संभा है. तख्ताकुला घातलेले, रक्ताळलेले, साखळ दंडा जखडवलेले छत्रपती संभाजी राजे ताट मानेने बघत राहिले. उद्गारता झाले, औरंगजेब संभा नहीं, छत्रपती संभाजी महाराज बोल, छत्रपती संभाजी महाराज बोल. सरदेशी शमशेर रोखली गेली गर्दनीवर, रक्ताची चिलखंडी यातनेचा कल्लोल उफाळला आणि जवळच असलेला मुकर्रफ खान बोलता झाला, जबान को लगाम दे काफर, जानता है किसके सामने खड़ा है तू. शहंशाह हिंदुस्तान आलमगीर औरंगजेब के सामने खड़ा है. तसा शांतपणे बसलेला औरंगजेब बोलता झाला, सबूर असद सबूर, मुकर्रब अभी नहीं, अभी तो बहुत पूछना है इस काफर से हमें. आणि आज ते कदम उठला आणि संभाजी राजांकडे यायला निघाला आणि बोलता झाला, संभव झुक जा हमारे कदमों में, कर कुर्निश, कर कदमबोसी, कर कुर्निसा आणि कडाडला लावा, उसाळा छावा. अरे हाड, कसला कुर्निश, कसला कुर्निसात, कसली कदमबोसी. उठ तू तुझ्या तख्तावरून, ये नतमस्तक हो आमच्या समोर गुडघे टेकून, कर मुजरा मास वाकून, कर कुर्निश, कर कुर्निसात. याद रख औरंग्या, मराठ्यांचे छत्रपती उभे तुझ्या दरबारात, मराठ्यांचे छत्रपती उभे तुझ्या दरबारात. सारा दरबार थरथर थरथर कापत राहिला, भयभीत होत राहिला. औरंग्या उठला तसा तख्तासीन झाला आणि सगळे सरदार बघत राहिले, या अल्लाह कैद में कौन है. आलमगीर औरंगजेब है या मराठों का राजा, ये संभाजी. थोडा वेळ गेला आणि आस्ते कदम असद औरंग्याजवळ आला, त्याला स्पर्श केला, हुजूर, आणि तसा खडबडून जागा झाला. हुजूर संभा, क्या ये सचमुच संभा है. हा हुजूर, ये सचमुच संभा है. आणि बघत राहिला.
एक एक पाऊल टाकत मराठ्यांचे छत्रपती दिसतात कसे, मराठ्यांचे छत्रपती कसलं शौर्य, कसलं धैर्य, कसला साहस, कसला अभिमान, कसला पराक्रम हे बघण्यासाठी औरंगजेब एक एक पाऊल टाकत टाकत छत्रपती संभाजी राजांजवळ आला. रक्ताळलेले, साखळदंडा जखडवलेले, तख्ताकुला घातलेले पक्के पाहिले आणि शरीरावर नजर फिरवली आणि नजर स्थिरावली डोळ्यावर आणि संभाजी राजाने नेत्र उघडले, कटाक्ष नजर फेकली आणि तसा औरंगजेब 4 पावलं मागही झाला आणि बोलता झाला, ये वही काफर संभा है, वही नजर, वही आंखें, 9 साल का था मुकर्रम, तब आया था इसके वालिद के साथ हमारे आगरा में, तब पूछा था हमने इससे, क्यों रे संभा तुझे हमारा डर नहीं लगता? तो सच कहा था काफर ने हमसे, सच कहा था औरंगजेब, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारे वजह से सबको डर लगता है, सच कहा था काफर ने. नो 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 9 साल तक कभी ठंडक की नींद नहीं सोने दिया, 9 साल तक कभी चैन की सांस नहीं लेने दी, लेकिन अब नहीं, पहली गलती करी हमने जो इसके वालिद को जिंदा जाने दिया, दूसरी गलती, लेकिन अब नहीं जा पाएगा ये काफिर हमारे गिरफ्त से. अल्लाह ताला की मेहरबानी, आखिरा ही गया उल्ट पहाड़ के नीचे बहुत खूब. आणि त्या अल्लाहच्या भार मानायला नमाजाच्या रुखात पडायला लागला. ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजे कैद केले, त्यांच्या सोबत कैद केले होते ते कवी कलश आणि नमाजाच्या रुखात औरंगजेब असा पडायला लागला. तख्ताखुला घातलेले, रक्ताळलेले असे संभाजीराजे बांधलेले आहे, साखळदंड पाया जखडवलेले, सारं शरीर लालबुंद झालेलं आहे, सोबत होते कवी कलश. आणि अशा वेळेस म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी राजानं म्हणावं, कवीजी कवी आहात आपण, देखो भला ऐसे वक्त पे सूझती है क्या कुछ पंक्तियां. आणि कवी कलश हसत राहिले, काय राजन मृत्यूच्या दरबारात आहे, औरंगजेबाच्या गोटात आहे, केव्हाही शमशेर निघेल, सरदिशी वार होईल, रथाची चिलकांडी उडेल आणि धडा वेगळी गर्दन पडेल, आणि अशा वेळेस तुम्ही म्हणता सुचते का एखादी कविता, भय ना भीती निडर राजा. आणि केव नाही राजन, कवी कलश म्हणाले, केव नाही राजन, सुनना चाहते हो. आणि माझ्या राजानं म्हणाव सुनाओ, आणि कवी कलशानं म्हणाव सुनो फिर राजन, या वन रावण की शभा शंभू बंदो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेले वरण रंग. राजन तुम हो सांजे खूब लड़े वो तुम जंग, तब तू तेज निखार के तखत तेज अवरंग, तखत तेज अवरंग. या वन रावण की सभा शंभू बंदो बजरंग, ज्याप्रमाणे रावणाच्या दरबारामध्ये हनुमंतराय साखळदंडाल जखडवले, तसे औरंगाच्या दरबारात तुम्ही आहात राजे. लहू लसत सिंदूर सम खूब खेले वरण रंग. हनुमंतरायाला जसा सिंदूर फासलेला शोभून दिसतो, तसं काय लढलात तुम्ही, काय तुमचं शौर्य, काय तुमचं धैर्य. शत्रूंचे तुमच्यावर झाले वार, तुमच्या शरीरातून ओघळलं लालबुंद रक्त, त्या रक्तानं तुमचा देह झाला भगवा, आणि भगवा रक्त माखले तुम्हाला शोभून दिसतंय राजे. लहू लसत सिंदूर सम खूब खेले वरण रंग, राजन तुम हो सांजे खूब लढे व जंग, तव तू तेज निखार के तखत तेज अवरंग. काय लढलात राजे तुम्ही, काय तुमचं शौर्य, काय तुमचं धैर्य, काय तुमचा पराक्रम, काय तुमचा स्वाभिमान, हे सगळं बघून स्वतःला आलमगीर म्हणणारा हा औरंग्या तुमच्या समोर गुडघे टेकून नतमस्तक झाला राजे. तुमच्या समोर गुडघे टेकून नतमस्तक झाला राजे. तसा औरंग्या उठला आणि बोलता झाला, खामोश खामोश काफिर, जबान को लगाम दे. उठला, चौताला वैतागला आणि डोळ्यात डोळे घालून बघत राहिला आणि बोलता झाला, सच पता काफिर, तूने हमारा बुरहानपुर लूटा, हमारा औरंगाबाद लूटा, जालना लूटा, खूबसूरत सूरत को बदसूरत कर दिया तूने. सच पता कहा रखी है लूट, कहा रखा है खजाना. आणि हसत राहिले माझे छत्रपती संभाजीराजे. अरे कोणता खजिना, कोणती लूट, हा हिंदुस्तान गिळलातून, हिंदुस्तान आमचा खजिना. तरी सुद्धा आम्हाला विचारतोय कुठं ठेवलाय खजिना. आई अरे कुठं ठेवलाय खजिना. शेतातून वाहणाऱ्या पाटात, भाजीच्या देठात, लहान लेकरांच्या निरागस ओठात, माय माऊलीच्या कंगनामध्ये, शेकटो तटबुंजाच्या गोटात, स्वराज्यासाठी जान कुर्बान करणाऱ्या मर्द मावळ्यांच्या छातडात ठेवलाय खजिना, छातडात ठेवलाय खजिना. खामोश काफिर, जितना कहा जाए बस उतना ही बोल.
सच बता हमारे कौन कौन से सरदार खिदमत में है तुम्हारे. आणि हसत राहिले संभाजीराजे. फितूर, फितुरीची भाषा करतो तू. कोण है फितूर बोल. तू करतोस फितुरीची भाषा औरंग्या. अरे स्वतःच्या तख्तासाठी रक्तावर उतरणारे नाही आम्ही. आई भवानीची भूते आम्ही. मरू इथंच, मारू इथंच. स्वतःच्या रक्ताशी बेईमान नाही होणार तुझ्या सारखे. तरी सुद्धा करतो तू फितुरीची भाषा. तू अरे स्वतःच्या बापाला विष देऊन मारणारा तू. स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू. आणि तू करतोस फितुरीची भाषा. एकच नाव सांगेल, चल बता. एक ही काफी है बता. आहे ताकद ऐकायची और तू बता तो सही. सुन औरंग्या सुन. तेरा बेटा शहजादा अकबर शामिल है हमें. हाँ हाँ तेरा बेटा शहजादा अकबर शामिल है हमें. संतापला वैतागला चौताळा खामोश काफिर. आखिरी बार, आखिरी सवाल, क्या तुझे इस्लाम कबूल है. इस्लाम कबूल है. आणि सांगत राहिले माझे राजे. अरे स्वतःच्या धर्मासाठी मरणारा मी, स्वतःच्या धर्मासाठी मारणारा तू. तुला लाज वाटायला हवे. आम्हाला इस्लाम बनवतोयस तू. आणि औरंग्या बोलता झाला संभा जबान को लगाम दे. आणि छत्रपती संभाजीराजे सांगत राहिले आमचं बोलणं बंद होणार नाही. संभा के झुका. आमचे डोळे बंद होणार नाही. चौतागला वैतागला संतापला बोलता झाला लेके जाओ इस काफिर को हमारे सामने से. इसकी आंखें जलाती है हमें बहुत. जला डालो इसकी आंखें. इसकी जबान चलती है बहुत. काट डालो इसकी जबान. खींच लो खाल इसकी और खिला दो चील कौओं कुत्तों को. इसे ऐसी दर्दनाक मौत दो कि सारी फुरखे, पूरा हिंदुस्तान, सारी सल्तनत, उसका पूरा स्वराज याद रखना चाहिए. लेके जाओ इस काफिर को हमारे सामने. हुक्म की तामील की जाए. आणि बघता बघता माझ्या छत्रपती संभाजी राजांना त्या तुळापूरच्या स्तंभाला बांधलं गेलं. रक्ताळलेले साखळ दंडा जखडवलेले छत्रपती संभाजी राजे जर पाहिले असते तर वाटलं नसतं रे मराठ्यांचे छत्रपती आहेत म्हणून. संगमेश्वराला कैद केलं, घोड्यावर उलट टांगून आणलं. अरे आणलं तेव्हा बहादूर गडावर. त्यावेळेस एका उंटाला उलट टांगलं, काटेरी साखळ दंडा जखडवलं. अरे घाणेरडा उंटाला कुणीतरी यायचं, शेपटी पिळायचं, उंटा थया थया नाचायचा. काटेरी साखळ दंड माझ्या शंभू राजांच्या अंगात जागोजागी जखमा करायच्या. रक्ताचे थेंब थेंब ओघळायचे. कोणतरी यायचं. अरे ज्यानं 9 वर्ष तरवालीवर मरण पेरून धरलं, ज्यानं औरंग्याच्या नाका सळकी पळो करून सोडलं, तो संभाजी दिसतोय कसा असतोय कसा ते बघण्यासाठी हे गर्दी झाली. कुणी कुणाच्या झाडावर बसलाय, कुणी कुणाच्या घरावर बसलाय, बघत राहिले. अरे कोणतरी एखादा यायचा, दूरवरून धावत यायचा आणि जोरात लात माझ्या शंभू राजांच्या मस्तकावर मारायचा. 1000 इंगळ्या दसाव्या इतक्या असह्य वेदना माझ्या राजांच्या मस्तकात व्हायच्या. मस्तक बंद बनायचं. कोणतरी यायचं, केस धरायचं, गदगदा हलायचं. अरे कुणीतरी यायचं, दूरवरून एखादा दगड घ्यायचा, बिरबिर करत दगड यायचा, कच्ची दिशी कोच पडायची, रक्ताचा ओघळ चालायचा. पाहिलं असतं तर वाटलं नसतं. अरे डोक्यावर माझ्या शंभू राजांच्या आता नव्हता तो तुझो टोप. माझ्या शंभू राजांच्या मस्तकावर घातलं होता आता विदूषकी टोपी. नव्हता जरबुंदीचा पोशाख. अरे घातले होते विदूषकी कपडे. ज्या राजांची निघाली होती मोठी जय्यत मिरवणूक, आता त्याच ठिकाणी ढोल ताजे वाजून निघाली होती भरहुकूम निंड वाजत गाजत निघाली होती. हे माणूस मेळा जमला होता. हे माणूस मेळा जमला होता. बघत होता सगळा माणूस मेळा. हापशी धुराच्या रेषेत निघाला. जाणार माझ्या त्या संभाजी राजांचे डोळे, ज्या डोळ्यानं पाहिले होते आबासाहेब आऊसाहेब गडकोट किल्ले मावळे, ज्या डोळ्यानं अनुभवले होते उजाळेचे सोळे, जाणार ते पाणेदार डोळे. लालबुंद तप्त झालेल्या सळाया आता हापशी घेऊन आला संभाजी राजांच्या डोळ्यासमोर. पण त्याची सुद्धा हिंमत होईना त्या सळ्या डोळ्यात घालायची. तसा तो बोलता झाला, जनाब जरा आंखें तो बंद करो. पण माझ्या संभाजी राजांचे डोळे होते ताट. बघत होते संभाजी राजे, ज्या डोळ्यानं आबासाहेब आऊसाहेब गडकोट किल्ले मावळे पाहिले, जाणार ते डोळे. पण तो हापशी थरारला आणि त्याच्या हातातून सळाया पडल्या आणि मागून इकल्ला चांटार पाठीवर पडला. इकल्लास क्या हो रहा है उधर,
क्या जलाई उसकी आंखें? नहीं हुजूर, क्यों? जो जलाने गया था उसके हाथ से सलिया ही गिर गई। क्या? फिर काट डाला उसके हाथ। ज्यांना सळया आणल्या त्याचेच हात तोडले गेले। आता दुसरा एक जण सळई घेऊन आला, संभाजी राजांच्या डोळ्यात सळया घालणार। अरे मागच्यांचं काय झालं हे त्या माणसानं बघितलं होतं आणि म्हणून लाल बुंद तप्त झालेल्या सळया एक एक पाऊल टाकत टाकत संभाजी राजांजवळ आला आणि बघता बघता लाल बुंद तप्त सळया माझ्या शंभू राजांच्या डोळ्यात समोर आणला, पाणीदार डोळे, आणि बघता बघता त्यात लाल बुंद सळया माझ्या संभाजी राजांच्या डोळ्यात घुसल्या गेल्या। तशा गेल्या आत फिरल्या, गर 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 तशाच निघाल्या बाहेर, डोळ्यातून निघत राहिला दर्प धूर। पाणीदार डोळ्याच्या ठिकाणी उरले फक्त काळे कुट्ट खड्डे, फक्त काळे कुट्ट खड्डे। बघत राहिला सारा दरबार, पण माझ्या शंभू राजांच्या तोंडात सुद्धा निघालं नाही। अर्धा दिवस गेले, आता दुसरी सजा होती जबान छाटायची, जबान छाटायची। 10-12 जणांनी माझ्या शंभू राजांना हापशाने सोडलं, पोटावर पाय दिला, मुंडक्यावर पाय दिला, पाठीवर पाय, डोकं केस पक्क घट्ट धरले आणि माझ्या शंभू राजांचा जबडा उघडायचा प्रयत्न करू लागले। पण माझ्या शंभू राजांचा जबडा उघडेल कसा? कसा जबडा उघडेल? अरे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजीन जात, हे जात सांगणाऱ्या माझ्या त्या शंभूच्या जबडा उघडेल कसा? पण एकानं घेतला घन, मारला तन, मस्तकावर आघात झाला आणि रक्ताचा पन्हळ मस्तकातून निघत राहिला। एकानं घेतलं शिस, माझ्या संभाजी राजांच्या कानात टाकलं, एकानं मुंडक्यावर पाय दिला, पाठी पोटावर उभा राहिले, हात दाबले, आणि एकानं माझ्या शंभू राजांचं नाक दाबलं। श्वासासाठी जीव गलबलला, श्वासासाठी जीव गलबलला, जबडा उघडायचा प्रयत्न करू लागले, पण जबडा उघडेल कसा? नाकावर दाबा जोर दिला, श्वासासाठी जीव गलबलला, जबडा उघडला। हापशानं घेतली सांशी, जबान आली बाहेर, घेतली ती सांशी, ओढली जीभ बाहेर, घेतली लागला शमशेर मारले, तुटली जीभ पडली वळवळत तिचं। ते सुद्धा तयार नव्हते रे माझ्या संभाजी राजांपासून बाजूला व्हायला, आणि तोंडातून रक्ताचा लाल बुंद पनळ रे, लाल बुंद पनळ। 7-8 दिवस गेले, सजावर सजा, सजावर सजा चालू झाला। तो औरंग्या एक सोबत सजा देतच नव्हता। 8-4 दिवस थांबायचा, जखमा बऱ्या झाल्या की पुन्हा दुसरी सजा द्यायचा। आता सजा होती माझ्या शंभू राजांच्या डोक्याचा केस उपटून काढायचा। एक ना एक केस माझ्या राजांचा उपटून काढायची शिक्षा सुनावली गेली। एक एक केस उपटायला लागले। अरे कधीतरी आमच्या हाताचा एखादा केस उपटू द्या, केस तोडा होऊ द्या। बघा किती किती असह्य वेदना होत्या, किती वेदना झाल्या असतील माझ्या शंभू राजांना। 2-4 दिवस गेले आणि आता सजा होती माझ्या राजांच्या अंगावरची जिवंतपणे कातड काढायची। अरे जसं मेलेलं एखादं बोकुड सोलून काढावं ना, तसा माझा देव उभा 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 सोलून काढला होता रे। मिठाचं मिरचीचं पाणी घेतलं होतं, फेकलं होतं अंगावर, जर 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 जाळ उठत राहिला। सहन करत राहिले माझे राजे, कुणासाठी? तुमच्यासाठी, आमच्यासाठी, मराठी दौलतीसाठी, छत्रपती शिवरायांचे पुत्र आहोत या जाणीवेसाठी, मावळ खोऱ्यात फडफडणाऱ्या त्या भगव्यासाठी माझ्या संभाजीराजेंची नख नख उपटून घेतले। एवढंच नाही, अर्धा दिवस गेले, भालाईत आले, रक्तानं साखर दंडानं जखडवलेले माझे संभाजीराजे मीठ मिरचीचं पाणी अंगावर फेकायचं, पण आता तोंडात जबान नव्हती माझ्या शंभू राजांची। ज्या जबानीने घेतले होते शब्द, आऊ साहेब, आबा साहेब, मावळ्यांना दिल्या होत्या हाक, मारल्या होत्या हाक, नव्हते आता ते सुद्धा जबान माझ्या राजांच्या मुखात। एक एक दिवस गेला, भालाईत आले, आणि त्या भालाईतनं माझ्या राजांच्या गुडघ्याच्या वाट्यात भाले खुपसले, भाले गदगद हलवले आणि कोबऱ्यासारख्या वाट्या माझ्या राजांच्या गुडघ्यातून काढून घेऊन गेले। कोणतरी आला, एक जंब्या घेतला, माझ्या राजांच्या मांडीत मारला, काच फिरवला, गर गर। नारळाचा गोटा काढून घ्यावा ना, तसा मांसाचा लगदा कोणीतरी घेऊन गेला, जवळच असलेल्या कुत्र्याला फेकून दिला।
एक नाही एक दिवस माझ्या राजांची हाल 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 होत राहिली. बघता बघता 11 दिवस उजेडले आणि कवी कलशाला तोच प्रकार घडला. कवी कलशाने म्हणाव, राजन हमसे नहीं देखा जा रहा है, राजन हमसे नहीं देखा जा रहा है. तोच कवी कलश सांगत होता औरंग्याच्या दरबारात. त्या औरंग्याच्या डोळ्यात डोळे घालून, औरंग्या हाथी घोड़े तोप तलवारें, अरे हाथी घोड़े तोप तलवारें, फौज तो तेरी सारी है, पण जंजीर में जकड़ा शंभू राजा अब भी सब पे भारी है, अब भी सब पे भारी है. माझ्या कवी कलशानं देह ठेवला. राजन हमसे नहीं देखा जा रहा है. पण संभाजीराजे होते ताट, बघत होते, अन्याय अत्याचार सहन करत होते. दिवसा मागून दिवस जायला लागले. माझ्या राजांची आता हाताची बोट छाटली गेली, पायाची बोट छाटली गेली. जखमा भरायचा आणि माझ्या राजांना तो औरंग्या मरूच देत नव्हता. दिवसा मागून दिवस गेले. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तब्बल 40 दिवस सहन केलं माझ्या राजांनी. रंगेल असते, झुकले असते, नतमस्तक झाले असते, माफी मागितली असती आणि सरदार पुत्र म्हणून जिवंत राहिले असते. पण नाही, छत्रपती शिवरायांचे वारसदार आहोत आम्ही. छत्रपती शिवरायांचं सळसळणारं रक्त आमच्या धमन्यात फिरताय. छत्रपती शिवरायांचा वारसा पेरणारे माझे शंभूराजे आरोपीच्या पिंजरात ठेवून बदनाम करत राहिलो आम्ही. अखेर उगवली फाल्गुन वद्य अमावस्या 11 मार्च 1689 आणि माझ्या छत्रपती संभाजी राजांचं मस्त गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी छाटलं मस्तक. घेतला भाला, खुपसल्या भाल्याला माझ्या शंभू राजांचं मस्तक आणि निघाली भरकून धिंड वाजत गाजत आणि घेतला तो भाला, खुपसला इंद्रायणीच्या डोहात आणि माझ्या शंभू राजांच्या मस्तकातून एक थेंब त्या इंद्रायणी भीमाच्या थरात पडला आणि थरवली ती इंद्रायणी भीमा भामा. त्या इंद्रायणी भीमा भामेने पाहिलं होतं माझ्या शंभू राजाचं शौर्य, धैर्य, साहस, पराक्रम, अभिमान, स्वाभिमान. 350 वर्ष झाली ती इंद्रायणी आजही रडतेच आहे. खरे छत्रपती संभाजीराजे कुणाला कळलेच नाही. कळाले कुणाला? फक्त त्या औरंगजेबाला. तो औरंगजेब सांगत राहिला, सचमुच छावा है छावा शहर का, हमने आंखें निकाल दी इसकी, लेकिन नहीं झुकाई इसने आंखें हमारे सामने. हमने आंखें निकाली इसकी, लेकिन आंखें होते हुए भी तो अंधे हम हो गए. हमने काट डाली इसकी जबान, लेकिन नहीं मांगे रहम के 2 लफ्ज. हमने काट डाली इसकी जबान, लेकिन जबान होते हुए भी तो बेजुबान तो हम हो गए. हमने काट डाले इसके हाथ, लेकिन नहीं फैलाए इसने हाथ हमारे सामने. हमने काट डाले इसके हाथ, लेकिन अपाइश तो हम हो गए. हमने काट डाले इसके पैर, लेकिन नहीं झुका वो हम उसके घुटनों के बल पर, लेकिन पैर होते हुए भी तो अपाइज हम हो गए. नहीं पहनने दिया उसका जिलेटोप उसके माथे पर, लेकिन किमान सोते हुए भी तो बेताज हम हो गए. या अल्लाह, सचमुच छावा है छावा शहर का, छावा है शहर का. होंगे कामयाब या ऐसा ही खाली हात लौटना पडेगा दिल्ली. औरंग्याला ते स्वप्न त्याचं पूर्ण कधीच झालं नाही. छत्रपती शिवाजी महाराज जोपर्यंत या महाराष्ट्रात होते तोपर्यंत औरंग्या कधी या महाराष्ट्रात आला नाही. आणि छत्रपती संभाजी राजांच्या काळात आला आणि माझ्या शंभू राजाने त्याला परत त्याच्या वातावरणात त्याच्या मुलकात जाऊ दिलं नाही. इथंच आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खुलताबादेत त्या कबरीत जाऊन निश्चित जाऊन झोपला. तिथंच मेला. माझे संभाजी राजे ज्यावेळेस स्वर्गात निघाले असतील त्या औरंग्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगत असतील, औरंग्या तू केलेस आमचे हाल हाल कशासाठी? या मावळ खोऱ्यात फडफडणारा तो भगवा खाली खेचण्यासाठीच न. याद राहा, तो भगवा आहे अविनाशी अविरत. भगवा खाली खेचणं कुणाला जमलं नाही, कुणाला जमणार नाही. तो भगवा खाली खेचण्यासाठी तू केलेस आमच्यावर वार. आणि त्या वारानं आमच्या शरीरातून ओघळलं लाल बुंद रक्त आणि आमचा पूर्ण देह झाला भगवा. पण लक्षात ठेव, त्या वाराचा प्रतिशोध घेतील आमचे मावळे, तुझ्यावर करतील वार आणि त्या वारानं तुझा देह सुद्धा होईल पुरता भगवा.
पुरता भगवा. त्याच्या डोळ्यात डोळे घालून सांगत राहिले, औरंग्या तू केलेस आमचे हाल हाल. पण लक्षात ठेव, या संभाजीच्या जाण्यानं, या संभाजीच्या मरण्यानं इथला मुर्दार झालेला हिंदू पुन्हा एकदा जिवंत होत असेल. इथला मुर्दार झालेला हिंदू पुन्हा एकदा पेटून उठत असेल. गवताच्या भाल्याला सुद्धा पाते फुटून तंबलेंच्या छातडात घुसत असेल. असा मृत्यू या संभाजी राजाला 1000 वेळा मान्य. अभिमान आहे मला अशा मृत्यूचा, अभिमान आहे मला अशा मृत्यूचा, अभिमान आहे अशा मृत्यूचा. संभाजी राजे गेले, पण छत्रपती हा केवळ विचार नाही, छत्रपती ही व्यक्ती नाही, छत्रपती हा विचार आहे. छत्रपती हा विचार आहे. कसे होते माझे छत्रपती संभाजी राजे? रुद्राचा अवतार, वाघाचा ठसा. अरे रुद्राचा अवतार, वाघाचा ठसा. विचारा त्या सह्याद्रीला माझा शंभू राजा होता तरी कसा. अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. सर, बलिदान सगळ्यांना सांगतो. नुसतंच दाढी वाढवली म्हणून कोणी शिवराय होत नाही. चप्पल सोडली म्हणजे तुम्ही बलिदान मास पाळताय असाही त्याचा अर्थ होत नाही. तुम्हाला बलिदान मास जर पाळायचा असेल तर कसा पाळायचा, शिवरायांची जयंती साजरी करायची असेल तर कशी करायची, एवढं बोलतो आणि या ठिकाणी मी थांबतो. छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. मला आनंद वाटला. ढोल डीजे ताशामध्ये जयंती साजरी न करता तुम्ही शिवविचार आत्मसात करून शिव जयंती साजरी करत आहात, ही सगळ्यात मोठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. 75 पेक्षा मुलांनी या ठिकाणी भाषण केली, ही फार मोठी कौतुकाची गोष्ट आहे. या आयोजकांसाठी आणि या लेकरांसाठी एकदा खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शिवजयंती साजरी करायची असेल तर माझ्या राजांसमोर या, महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हा आणि घ्या शपथ. महाराज, आम्ही तुमच्या विचारांचे पाईक आहोत. तुमचे विचार आमच्या मनामध्ये रक्तामध्ये भिनलेले आहेत. महाराज, आम्ही शपथ घेतो, मी दारू पीत होतो, आजपासून दारू पिणार नाही. महाराज, मी गुटखा खात होतो, आजपासून गुटखा खाणार नाही. महाराज, मी तंबाखू खात होतो, आजपासून तंबाखू खाणार नाही. ही फेकली पुडी, ही फोडली बाटली, शिवजयंती साजरी झाली. महाराज, मी जुगार मटका खेळत होतो, आजपासून कुठलंच व्यसन करणार नाही. शिवजयंती साजरी झाली. महाराजांच्या चरणी नतमस्तक व्हा, घरी जा. आईच्या बापाच्या मस्तक होऊन तुमच्या समोर आलोय. शपथ घेतो तुमची, मी तुमचा सर्वोत्तम पुत्र होऊन दाखवेल. नुसतं म्हणू नका, तशी वाटचाल करा. मी तुमची सर्वोत्तम शिवकन्या होऊन दाखवेल. नुसतं म्हणू नका, तशी वाटचाल करा. ज्या ठिकाणी आहात तेथे सर्वोच्च स्थानावर विराजमान व्हा. बस तुमच्या जीवनातलं परिवर्तन हीच खरी शिवजयंती साजरी झाली. आणि अशाच शिवजयंतीची गरज माझ्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांची आहे. एक गोष्ट सांगतो थांबतो. सध्याच्या काळामध्ये जिरेटोप घातला, राजांसारखा पेहराव केला म्हणून दादा कोणी शिवराय होतं? कानात माझ्या राजांची कुंडलं घातली म्हणून कोणी शिवराय होतं? अरे चंद्राची कोर मस्तकावर लावली म्हणून कोणी स्वतःला शिवरायांचा मावळा होतो? सध्या ज्याला गल्लीत विचारित नाही कुत्र गणेश दादा, त्याचे फेसबुकवर 5000 मित्र आहे. आणि प्रत्येकाच्या नावा पुढे बघा ना तुम्ही, आता 2 दिवस बघा तुम्ही, शिवभक्त शिवकन्या, शिवभक्त शिवकन्या. अहो कधी कधी गावालीतून खाली उतरलो की हे 5-50 मर्द मावळे आमच्याकडे येतात. आमच्याकडे येतात, नाल्या आल्या आम्हाला म्हणतात, महाराज असं शिवजय सांगा का अंगाला काटा झाला पाहिजे. 90 मारून अंगाला काटा येत असतो. त्याला म्हणावं लागतं, दादा थोडस बाजूला थांब, तुझ्या वासाना महाराज गोंगायला बसले. आणि काय म्हणतो आपण विचारू, तुम्ही, मी मावळा शिवरायांचा. तू मावळा नाही रे, तू मावळा शिवरायांचा. तू मावळा नाही, तू कावळा. नुसता कावळा नाही, तू डोम कावळा. माझ्या राजांची राजमुद्रेची अंगठी हातात घालतो. प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विष्णू वंदिता शाह सुनश्वसा मुद्रा भद्राय राजते. आणि त्याच अंगठीना तू तंबाखूची पुडी सोलतोस. कसा रे तू स्वतःला शिवरायांचा मावळा म्हणतो?
अरे माझ्या राजांची कुंडल कानात घालतो, हलक्या कानाचा वागतो, कसा रे तू स्वतःला शिवरायांचा मावळा म्हणतोस? अरे चंद्राची कोर मस्तकावर लावतो आणि समोरून येणाऱ्या आई बहिणींच्या अंगावर वासनानं नजर फिरवतो, कसा रे तू स्वतःला शिवरायांचा मावळा म्हणतो? तू मावळा नाही, तू कावळा. कुणाला म्हणतात शिवभक्त? अरे जन आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिलं नाही तो खरा शिवभक्त. ज्यानं बापाची मान कधी शर्मेनं खाली झुकू दिलं नाही तो खरा शिवभक्त. ज्यानं देव देश धर्म आणि हिंदू संस्कृतीला कधी कलंक लागू दिला नाही तो खरा शिवभक्त. ज्यानं छत्रपती शिवाजी राजांना डोक्यावर नाही डोक्यात घेतलं तो खरा शिवभक्त. ज्यानं छत्रपती शिवराय शंभू राजांच्या चरित्रातून स्वतः चारित्र्य संपन्न बनला तो खरा शिवभक्त. ज्यानं गाडी घोड्यावर लिहिलं बघतोस काय मुजरा कर आणि गाडी धाब्यावर. अरे ज्यानं माझ्या राजांचा झेडा माझ्या राजांची प्रतिमा लावून गाडी नेली नाही कधी धाब्यावर तो खरा शिवभक्त. ज्यानं चंद्राची कोर मस्तकावर लावली, अरे ज्यानं चंद्राची कोर मस्तकावर लावली आणि समोर येणारी प्रत्येक मुलगी आपल्या बहिणीच्या नजरेनं पाहिली तो खरा शिवभक्त. ज्याला आईच्या चटक्याची जाण आहे, बापाच्या कष्टाचं भान आणि ओठावर हिंदू संस्कृतीचं गाण आहे तो खरा शिवभक्त. ज्या दिवशी असा शिवभक्त घराघरात त्या माती जन्माला येईल त्या दिवशी माझ्या छत्रपती शिवरायांचं सुराज्य झाल्याशिवाय राहणार नाही. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आणि हीच काळाची गरज आहे आणि माझ्या राजांना अशाच मावळ्यांची गरज आहे. राजे पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला येणार नाही. त्यांच्या विचाराने तुम्हाला शिवराय शंभू राजे व्हावं लागणार ही काळाची गरज आहे. या युगातले राजे यायचे ठरले तर कसे येतील? त्यांच्या कृष्णा घोडीवरून रणबीर गाजर हे त्यांचे घोडाघोडी असणारे नाही. या युगातले राजे यायचे ठरले ऑडी गाडी नेतील, मर्सिडीज नेतील, BMW नेतील, स्वतःच्या हेलिकॉप्टर स्वतःच्या विमानाने राजे येतील. आल्यानंतर कोणते गड घेतील? रायगड घेतील, राजगड घेतील, लोहगड घेतील, प्रतापगड घेतील. हे गड नाही घेणार. या गडाची स्वच्छता करतील, संवर्धन करतील, पण हे गड नाही घेणार. राजे कोणते गड घेतील? राजे घेतील कलागड, राजे घेतील क्रीडागड, राजे घेतील संस्कारगड, राजे घेतील संस्कृतीगड. या युगातले राजे या गडावर कब्जा करतील. राजांचं खरं शस्त्र कोणतं असणार आहे? तलवार, दानपट्टा, भाला हे त्यांचं शस्त्र असणार आहे. या शस्त्राची या युगातल्या राजांना गरज नाहीच मुळात. राजांचं खरं शस्त्र असेल पेन, राजांचं खरं शस्त्र असेल कम्प्युटरचा माऊस, राजांचं खरं शस्त्र असेल आधुनिक शेती पद्धती तंत्रज्ञान, राजांचं खरं शस्त्र असेल व्यापार उद्योग विषयक धोरण. ज्या दिवशी तुम्ही आम्ही आधुनिक युगातल्या या शस्त्रावर पारंगात हो त्या दिवशी तुम्ही आम्ही छत्रपती शिवराय शंभू राजांच्या विचारांचे पायी नक्कीच हो, नक्कीच हो. ज्या ठिकाणी ज्या प्रांतात आहात तेथील सर्वोच्च स्थानावर विराजमान व्हा. आपण शिवराय व्हाल, शिवराय व्हाल. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंतौ सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर. आज शिवजयंतीच्या निमित्तानं